वृश्चिक राशी 15 ते 21 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य। नमस्कार वृश्चिक राशीच्या मंडळींनो, 15 जून 2026 पासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य नाही, कारण या आठवड्याची सुरुवात होत आहे सोमवती अमावस्येने। वर्षातील काही तिथी अशा असतात ज्या फक्त पंचांगात नोंदवलेल्या नसतात, तर त्या मानवी जीवनाच्या अदृश्य प्रवाहावर परिणाम करणाऱ्या मानल्या जातात। सोमवती अमावस्या ही त्यापैकीच एक तिथी आहे। अमावस्येच्या रात्री आकाशात चंद्र दिसत नाही, सर्वत्र अंधार पसरलेला असतो। पण आध्यात्मिक परंपरेनुसार हा अंधार भयाचा नसून परिवर्तनाचा असतो, कारण प्रत्येक नवीन चंद्राचा जन्म अमावस्येच्या अंधारातूनच होतो। प्रत्येक नवीन सुरुवातीच्या आधी एक शांत समाप्ती असते। आणि वृश्चिक राशी तुमची राशीच आहे जी मृत्यू आणि पुनर्जन्माच्या प्रतीकाशी जोडली जाते। जुन्याचा अंत आणि नव्याची सुरुवात हा तुमच्या राशीचा मूल स्वभाव आहे। त्यामुळे या सोमवती अमावस्येची ऊर्जा इतर राशींपेक्षा तुमच्यावर अधिक खोल परिणाम करू शकते। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक वृश्चिक राशीच्या लोकांनी काही संघर्ष अनुभवले असतील, काही गोष्टी मनासारख्या घडल्या नसतील, काही प्रश्न अजूनही अनुत्तरित असतील, काहींना विश्वासघाताचा अनुभव आला असेल, काहींना स्वतःच्या क्षमतेवरही शंका आली असेल। पण ब्रह्मांडाची एक विशेष पद्धत असते। ते जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुढच्या स्तरावर घेऊन जाणार असते, तेव्हा आधी त्याला जुन्या चौकटीतून बाहेर काढते। या प्रक्रियेत गोंधळ निर्माण होतो, काही नाती तुटतात, काही योजना बदलतात, काही स्वप्ने विलंबित होतात। पण नंतर लक्षात येते की सर्व नाशासाठी नव्हते, तर नव्या निर्मितीसाठी होते। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही पडदे बाजूला सरकू लागतील। अनेक दिवसांपासून अस्पष्ट असलेल्या काही गोष्टी हळूहळू स्पष्ट होऊ लागतील। ज्या व्यक्तींचे खरे हेतू तुम्हाला समजत नव्हते, त्यांच्याबद्दलचे सत्य समोर येऊ शकते। ज्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ होता, त्यामागचे कारण समजू शकते। वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो, त्यांना वरवरचे सत्य पुरेसे वाटत नाही। त्यांना प्रत्येक गोष्टीचा गाभा जाणून घ्यायचा असतो, आणि या आठवड्यात तुमची हीच क्षमता तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल। सोमवती अमावस्येच्या ऊर्जेमुळे तुमचे अंतर्मन अधिक जागृत राहील। काही वेळा तुम्हाला एखादी गोष्ट आधीच जाणवेल, एखाद्या व्यक्तीबद्दलची भावना, एखाद्या निर्णयाबद्दलचा अंदाज किंवा एखाद्या परिस्थितीचा परिणाम, हे सर्व तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक स्पष्टपणे समजू शकते। काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात असे वाटू शकते की जीवन हळूहळू त्यांना एका नव्या दिशेकडे ढकलत आहे। सुरुवातीला ती दिशा अपरिचित वाटेल, पण मनाच्या खोलवर एक आवाज सांगत असेल की हा मार्ग योग्य आहे। हा आठवडा बाह्य यशापेक्षा अंतर्गत परिवर्तनाचा आहे। कदाचित तुम्ही एखाद्या जुन्या दुःखातून मुक्त व्हाल, कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनातून माफ कराल, कदाचित तुम्ही स्वतःलाच नवीन संधी द्याल, आणि कदाचित याच गोष्टीमुळे पुढील काही महिन्यांची चित्र पूर्णपणे बदलू लागेल। आर्थिकदृष्ट्या पाहता हा आठवडा काही महत्त्वाच्या कल्पना घेऊन येऊ शकतो। लगेच मोठा लाभ दिसणार नाही, पण भविष्यात फायदेशीर ठरणाऱ्या संधींची बीजे पेरली जाऊ शकतात। नातेसंबंधांच्या बाबतीतही एक महत्त्वाचा टप्पा येऊ शकतो। काही नाती अधिक दृढ होतील, काही नात्यांमधील गैरसमज दूर होऊ शकतात, काही नाती अशी असतील ज्यांच्याबद्दल अंतिम सत्य समोर येईल। आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म घडवणारा आहे। अनेक वृश्चिक राशीचे लोक बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून खूप काही सहन करत असतात। या आठवड्यात त्या जुन्या जखमांवर मलम लावण्याचे काम ब्रह्मांड करू शकते। विशेष म्हणजे या काळात प्रत्येक गोष्ट त्वरित समजेल असे नाही। काही संकेत मिळतील, काही प्रश्न निर्माण होतील, आणि काही रहस्ये हळूहळू उलगडतील। पण एक गोष्ट निश्चित आहे, तुमच्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे ते विनाकारण नाही। काही अदृश्य धागे एकमेकांशी जोडले जात आहेत, काही दारे बंद होत आहेत कारण त्यापलीकडे तुमच्यासाठी काही नाही, आणि काही नवीन दारे उघडण्याच्या तयारीत आहेत ज्यांची तुम्ही अजून कल्पनाही केलेली नाही। या आठवड्याचा रहस्यमय संदेश वृश्चिक राशी, सोमवती अमावस्येचा अंधार तुमच्यासाठी अंत नाही, तर पुनर्जन्माचे प्रतीक आहे। जुन्या वेदना, जुनी भीती, जुने गैरसमज आणि भूतकाळातील ओझे मागे सोडण्याची वेळ जवळ आली आहे, कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी एक नवीन अध्याय लिहित आहे। आणि कदाचित पुढे जाऊन तुम्हाला जाणवेल की 15 ते 21 जून 2026 हा आठवडाच त्या नवीन प्रवासाची पहिली पायरी ठरला होता। वृश्चिक राशी, सोमवती अमावस्येच्या प्रभावाखाली सुरू होणारा हा आठवडा तुमच्यासाठी केवळ घटनांचा नाही, तर आत्मिक परिवर्तनाचा आठवडा ठरू शकतो।
गेल्या काही काळात जे प्रश्न सतत मनात फिरत होते त्यांच्याबाबत आता काही संकेत मिळू लागतील. सर्व उत्तरे एकदम मिळणार नाहीत, पण योग्य दिशा नक्की दिसू लागेल. करिअर आणि कामकाज. कामाच्या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत शांतपणे केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती जबाबदारी जड वाटेल, पण पुढे जाऊन तीच तुमच्या प्रगतीचे कारण ठरेल. या आठवड्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. प्रत्येकाला तुमच्या योजना सांगू नका. काही कल्पना आणि काही स्वप्ने योग्य वेळ येईपर्यंत स्वतःकडेच ठेवा, कारण या काळात शांतपणे काम करणाऱ्यांना जास्त यश मिळू शकते. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना एखादी नवीन कल्पना किंवा नवीन ग्राहक मिळू शकतो. एखाद्या जुन्या संपर्कातूनही फायदा होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीतही हा आठवडा हळूहळू सुधारणा दाखवणारा ठरू शकतो. अचानक मोठा धनलाभ होईल असे नाही, पण आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल सुरू होईल. काही जणांना एखाद्या अडकलेल्या रकमेबाबत चांगली बातमी मिळू शकते. काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. विशेष म्हणजे या आठवड्यात पैसा कमावण्यापेक्षा पैसा योग्य ठिकाणी वापरणे अधिक महत्त्वाचे ठरेल. सोमवती अमावस्येच्या आसपास अनावश्यक खर्च टाळणे फायदेशीर राहील. प्रेम आणि नातेसंबंध. हा आठवडा नातेसंबंधांमध्ये काही महत्त्वाचे सत्य समोर आणू शकतो. काही व्यक्तींना एखाद्या व्यक्तीच्या मनातील खरी भावना समजू शकते. काही गैरसमज दूर होतील, तर काही नात्यांमध्ये स्पष्टता येईल. जर एखाद्या नात्यामध्ये खूप काळापासून संभ्रम असेल, तर आता परिस्थिती हळूहळू स्पष्ट होऊ लागेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधावा. काही गोष्टी बोलून घेतल्यास अनेक समस्या आपोआप दूर होऊ शकतात. घरामध्ये एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते, पण यावेळी वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशाची किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. घरात काही काळापासून असलेली चिंता कमी होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन या आठवड्यात विशेष लाभदायक ठरेल. आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मानसिक थकव्याकडे दुर्लक्ष करू नये. कधीकधी शरीरापेक्षा मन जास्त थकलेले असते, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ द्या. पुरेशी झोप, नियमित आहार आणि शांत वेळ यामुळे मोठा फरक पडू शकतो. या आठवड्यात शरीरापेक्षा भावनिक आरोग्य अधिक महत्त्वाचे राहील. या आठवड्यातील सर्वात मोठा बदल. वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमच्या बाह्य परिस्थितीपेक्षा तुमच्या विचारांमध्ये बदल होण्याची शक्यता अधिक आहे. एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप काळ अशक्य वाटत होती, ती अचानक शक्य वाटू लागेल. एखाद्या जुन्या दुःखाचे ओझे हलके होईल. एखाद्या व्यक्तीबद्दलची अपेक्षा कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला नव्या नजरेने पाहू लागाल. या सोमवती अमावस्येला ब्रह्मांड तुमच्यासाठी एक विशेष काम करत आहे. ते तुमच्या आयुष्यातील काही बंद दारे कायमची बंद करत आहे, पण त्याचवेळी काही अशी दारे उघडत आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नाही. म्हणून जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून दूर जात असेल, तर तिच्या मागे धावू नका. कदाचित ती गोष्ट गमावण्यासारखी नव्हे, तर काहीतरी अधिक चांगले मिळवण्यासाठी तुमच्यापासून दूर जात आहे. 15 ते 21 जूनचा हा आठवडा वृश्चिक राशीसाठी नशिबाचा चमत्कार घडवणारा नसला तरी नशिबाची दिशा बदलण्याची सुरुवात करणारा आठवडा ठरू शकतो. काही संकेत शांत असतील, काही बदल अदृश्य असतील, काही उत्तरे उशिरा मिळतील, पण या सर्वांच्या मागे एक अदृश्य शक्ती काम करत असेल, जी तुम्हाला हळूहळू त्या ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुम्ही खरोखर पोहोचायला हवे. लक्षात ठेवा, वृश्चिक राशीचे खरे सामर्थ्य संकट टाळण्यात नाही, तर संकटातून नवीन जन्म घेण्यात आहे.